चिन्ह घेण्यासाठी या चरई वडाचा कोण टीम कॅप्टन सन्मान चिन्ह घेण्यासाठी या. सन्मान चिन्ह आहे या स्पर्धेतला आपल्याला एक गोड आठवण भेट स्पर्धेच्या निमित्ताने आपण आपल्याला देणार आहोत. ती आठवण आपल्यासोबत घेऊन आपण या ठिकाणाहून रवाना व्हायचे. चेंडू हवेमध्ये आणि झेल इथं पकडला गेलाय का नाही. झेल निसटलाय आणि फलंदाजाला मिळालेलं पहिलं जीवनदान. या ठिकाणी आपण सन्मान चिन्ह विठू रखमाईची ही यस कॅमेरा स्टेजवरती टर्न करा आमच्या. तर सन्मान चिन्ह या ठिकाणी मात्र खरं तर दिलं जाते. आपण पाहू शकता या स्पर्धेच्या निमित्ताने कोणताही संघ रिकाम्या हाती या स्पर्धेतून निरोप घेणार नाही आहे. आपल्यासोबत चांगल्या आठवणी विठू रखमाईची ही चांगली मूर्ती ते आपल्यासोबत घेऊन जातील आणि आपल्या टीमसाठी DKM ट्रॉफीची आठवण म्हणून प्रत्येकाच्या खिशाला आपल्या हृदयाजवळ ठेवणारा पेन सुद्धा आपल्या या स्पर्धेदरम्यान दिला जाणार आहे. थँक्यू. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. पहिले 2 चेंडू मात्र फेकलेत. तिसरा बॉल वाईट गेलाय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती फक्त 3. जय हनुमान वाकण वर्सेस जय हनुमान मित्रमंडळ मोरसडे अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. बॅटचा एज लागलाय. स्लाइस लागून बॉल गेलाय. शॉट खरं तर स्वतः विकेट किपरच्या मगर मिठीमध्ये. विकेट किपर अगदी सहजतेनं गणेश तिकडे होते. गणेशला नेहमी आपण खरं तर स्पॉटलाईटवर पाहिलंय. योगेशला आम्ही नेहमी लीड करताना पाहिलंय. डावखुऱ्या हाताचा फलंदाज यंदाच्या मोसमामध्ये SPL मध्ये तो चांगली कामगिरी करेल का अपेक्षा असतील संघाला जे संघाकडनं तो खेळ करतोय. वेज लागलाय. पुण्याच्या आपल्याला पाहायला मिळणार इथे ही एक धाव मिळते. यावेळेला मात्र विकेट किपरला चकवून बॉल लेग गलीमध्ये गेला जिथे शॉट गली आणि शॉट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक तिकडे होते. अभय 5 चेंडूमध्ये एक वाईट बॉल म्हणजे 4 मध्ये 4 धावा असं एक साधी सोपी आणि अगदी मी म्हणेन संत सुरुवात आपल्याला पाहायला मिळतीये. प्रतीक आणि अभि असे 2 फलंदाज सलामीला असताना मात्र कोणताही मोठा फटका आतापर्यंत या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला नाही. इथून पुढे आक्रमण पाहायला मिळेल का. 6 हिटिंग ॲबिलिटी असणारा फलंदाज समोर आहे आणि पहिलाच बॉल इनसाइड आउट आणि जाईल 1 बाउंस ओव्हर द लॉंग ऑफ रिजन. फर्स्ट 4 ऑफ द इनिंग बाय मिस्टर अभि. DJ. डोंगर दऱ्यांचा राजा म्हणून सुद्धा महाराजांना संबोधलं जायचं. फटका चांगला आहे परंतु तिथे क्षेत्ररक्षक चूक करतोय. फॉरवर्ड आले होते मिड विकेटमध्ये फेन्सिंगसाठी प्रोटेक्शनसाठी असताना मात्र चूक झाली. 6 चेंडूंचा खेळ झाला. आफ्टर 1 धावसंख्या झाली ती बिनबाद 9. यानंतर तुकारामजी सकपाल यांचा सन्मान आपल्याला करायचा आहे. आम्ही विनंती करू तुकाराम यांना की आपण आपला सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आमच्या व्यासपीठावर यायचं आहे. आशिषदादा घाटगे यांना मी विनंती करू की तुकारामजी सकपाल ज्यांनी मगाशी आम्हाला साथ सुद्धा दिली त्यांचा आपल्याला सन्मान करायचा आहे. महान महाराष्ट्राचे चक्रवर्ती सम्राट महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराजांची ही प्रतिमा आणि या प्रतिमाच्या समोर ही क्षणचित्रे आपण कॅमेऱ्यामध्ये टर्न करतोय. या व्यासपीठावर हा सन्मान होतोय. प्रतीक आणि अभि असे 2 सलामीचे पहिले फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. महाराजांच्या इतिहासावर खरं तर काही गीते DJ मास्टर मात्र इथे सादर करतायत. सतीश आलेत षटक क्रमांक 2 मध्ये. धावसंख्या झाली ती फक्त 9.
सिंगल डिजिट मध्ये ओव्हर द विकेट. फुलटॉस बॉल पिक केलाय. स्वीट साऊंड योगेश आहेत आणि झेल इथं टिपलाय. फलंदाज क्रमांक 1 अभि बाद झालेत. अनेक झाले पुढेही होतील, अगणित या भूमीवरती जाणता राजा एकची झाला, राजा शिवछत्रपती. असं राजांचा गुणगौरव आपण या गीत रचनेतून आपल्याला पाहायला मिळतंय. या 2 धावा मिळत आहेत. धर्म मराठा अभय मिळाले, सर्व समान भान नित्य आचरले, भगवा झेंडा घेऊन हाती केली चहूकडे जनजागृती, तो फक्त राजा शिवछत्रपती. जिजाऊ माऊली दिव्य प्रेरणा, गुरु तुकाराम देऊ ज्ञाना, धाडसी माऊले भवानी सोबती, म्हणे हर हर महादेव गर्जती, तो फक्त राजा शिवछत्रपती. मॅचमध्ये आपण थोडंसं टर्न करत असताना आपल्याला पाहायला मिळेल एकेरी दुहेरी धावसंख्येने पुढे जाती आणि पोहोचली आहे 12 या आकड्यावर. बॅटिंग करणारी टीम वाकण आपल्याला पाहायला मिळते. मोरसडे आणि वाकण असे 2 संघ एकमेकांसमोर खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजयाचं खरं स्वप्न घेऊन मैदानामध्ये उतरल्यानंतर मात्र त्याच जिद्दीनं त्याच चिकाटीनं सातत्यानं चांगला खेळ साकारणारे हे 2 संघ एकमेकांसमोर मात्र चांगला अभ्यास करून मात्र परिपूर्णतेने मैदानामध्ये उतरलेत आणि अशा पद्धतीने एक चांगला शेरास सव्वा शेर असा खेळ होतोय. हा बॉल 1 बाउन्स ओव्हर द मिड विकेट, फिल्डर हेड आणि येईल हा चौकार. फार छान. पुन्हा एकदा शिवछत्रपतींना समर्पित असं गीत आपण जरूर ऐकतोय. या खरं तर गीताचा आनंद घेतोय आणि महाराजांचा इतिहास पुन्हा एकदा डोळ्यासमोर येतोय. रायगडी मंदिरी वसे माझा राया, चरणाशी अर्पितो अजन्म ही काया, जगदीश्वराशी जोडली ज्यांची ख्याती, प्रथम वंदितो मी तुम्हा राजे शिवछत्रपती. धावसंख्या झाली ती 23. पहिला बॉल झाला, तिसरं षटक प्रगती पाथावर आणि क्लीन बॉल्ड.
मागचं दार इथं उघडं ठेवलं आणि इथे मात्र मोठा दरोडा पडलाय. 2 चेंडू आणि 1 गडी बाद केलाय तो प्रकाशनं. डीजे कार्यक्रमाला बहारदार संगीताची डीजे मास्टरची साथ आम्हाला मिळाली आहे. फार छान क्लीन क्लिअर नीट असं हे साऊंड सिस्टीम, जिथे मात्र समालोचन करण्याची एक वेगळीच मजा आहे. आणि आमच्या समवेत आम्ही त्यांच्या समवेत आमचे हर्षदजी मडवी, ज्यांनी आम्हाला या संपूर्ण असोसिएशन सोबत मात्र जोडलं गेलं, ते आज पुण्याच्या संपूर्ण दिवसभरामध्ये आमच्या समवेत आहेत. ही एक मजा आहे समालोचन करण्यामध्ये. खरं तर तुमच्या समवेत जेव्हा तंत्रशुद्ध समालोचक असतात तेव्हा मात्र खरं तर एकतर मोमेंटम चांगला राहतो. मॅथचा मोमेंटम म्हणा, समालोचन क्षेत्रामधला कॉमेंट्रीचा मोमेंटम म्हणा, आणि ते मेंटेन ठेवल्यानंतर मात्र मॅचची एनर्जी, स्पर्धेची ऊर्जा आणि स्पर्धेचं ग्लॅमर एक वेगळ्या लेवलवर जाताना आपल्याला पाहायला मिळतं. असं म्हणतात की गुड म्युझिक डझंट हॅव ॲन एक्सपायरेशन डेट. चांगल्या म्युझिकला कुठेही प्रकारचं एक्सपायरेशन डेट नसतं, तेच आपल्याला पाहायला मिळतं. ट्रेंडिंग सॉंग्ससुद्धा वाजत राहतील, परंतु काही वेळेला काही जुने चांगले गाणेसुद्धा वाजताना आपल्याला पाहायला मिळते. डीजे मास्टर्सचं आपण जरूर कौतुक करूया. यावेळेला आपण जरूर पाहताय की हा बॉल डॉट गेलाय. आमचे केतन घाडगे गुणलेखक आहेत. 4 चेंडू फेकले गेलेत आणि 4 चेंडूमध्ये 4ही डॉट काढत असताना प्रकाशनं आपली गुणवत्ता सादर केली आहे. ओराम क्रिकेटचा हा खेळ आहे. ओव्हर द विकेटनं ते येत आहे, ते अँगल क्रिएट केला आहे. पुन्हा एकदा मागच्या एका प्रात्यक्षिकाचं पुन्हा एकदा पुनरावृत्ती होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा तेच घडलं. मागचं दार उघडं ठेवलं आणि पुन्हा एकदा झाला तो, मी म्हणेन, मोठा दरोडा. अनादर विकेट डाऊन. अंतिमचा बॉल, 5 चेंडू डॉट आले. आणि मेडन षटक हाताळलंय गोलंदाज प्रकाशनं. वॉट अवे दी जबरदस्त इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल हाताळत असताना पहिलं मेडन षटक प्रकाशनं हाताळलंय या स्पर्धेमध्ये. व्हेरी गुड बॉलिंग आणि फार छान फिनिशिंग टच दिलाय अंतिमच्या टप्प्यामध्ये. पहिल्या 2 षटकांमध्ये धावसंख्या आली होती 23 आणि या 23 धावसंख्येवर थांबवलंय, रोखलंय, कारण अंतिमच्या षटक गेले निर्धाव. या षटकामध्ये धावसंख्या आली आहे. खरं तर एकूण 12 चेंडूमध्ये पहिल्या धावसंख्या आली होती ती 23 आणि शेवटचं षटक निर्धाव फेकलं गेलं. मेडन षटक हाताळणारा गोलंदाज प्रकाश, याचा आपण कौतुक करूया. बिग हँड अपलॉड फॉर दिस परफॉर्मन्स प्लीज. प्रकाश 6 वैविध्यपूर्ण चेंडू त्यानं फेकले आणि जबरदस्त व्हेरिएशन इज द की हे पुन्हा एकदा त्यानं दाखवून दिलं आणि या मॅचमध्ये पुनरागमन करून दिलं. बॅटिंग करणारी टीम आता आपल्याला पाहायला मिळणार. त्याच धावा मात्र चेस करताना उतरेल ते म्हणजे मोरसडे. टीम लिडिंग बाय मिस्टर योगेश. चला, लहुलसे आणि चांभारगणी टॉस का बॉस प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या पण, आणि प्रेझेंटेशन बॉक्स थोडं क्लिअर करा, आम्ही विनंती करू. येस डीजे मास्टर, एक गाणं होऊन जाऊ द्या.
जी पे प्राईज आले ते अमितजी घाडगे यांच्या मला वाटतंय जी पे नंबरवर त्यांनी ट्रान्सफर केलेत, तर ते नक्कीच सुपूर्द केले जातील डिजिटली. त्यानंतर टॉस आपण करणार आहोत. या नेक्स्ट मॅचमध्ये लहुलसी आणि चांभारगणी या दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय की आपण टॉससाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे प्लीज. चला, 18 चेंडू आणि 24 धावा, अतिशय सोपं टार्गेट आपल्याला पाहायला मिळालं. बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळणार सलामीचे पहिले 2 फलंदाज ज्यांना सातत्यानं आपण बॅटिंग करत असताना पाहायला मिळालेत. हे 2 फलंदाज ऑर्थोडॉक्स बॅटिंग, लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. उजव्या हाताचा धाकड फलंदाज गणेश, त्याला साथ देणार टीमचा कॅप्टन मिस्टर योगेश. डावकरी हातानं त्यानं गेले कित्येक वर्ष सातत्यानं चांगला खेळ साकारलाय. टॉस आपण करतोय प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आमचे मनोज घाडगे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. लहुलसे या टीमकडे टॉस गेलाय आणि त्यांनी बॅटिंग घेतली आहे आणि चांभारगणी या टीमकडे मात्र नक्कीच आली आहे ती फिल्डिंग. सो टॉस जिंकून अनऑर्थोडॉक्स डिसिजन बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळणार. त्यानंतर एक सूचनाही आम्ही करतोय. सागर घाडगे यांच्याकडनं सलग 3 षटकारांसाठी कॅश प्राईज 500 रुपये मिळणार. गणेशसाठी ऑफर आहे. सागर कोण आहेत? 1-0 अजून लावू, कारण 0ला किंमत नाही आहे ना. 3 सलग जर का षटकार आले तर 5000 रुपये देऊ आपण. आपलीच माती, आपलीच माणसं, आपलेच खेळाडू, आपलीच खरं तर जन्मभूमी. आणि विकासजी उतेकर यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. विकास उतेकर यांना सुद्धा आम्ही खरं तर खेळताना पाहिलं. आम्हाला ते जरूर ऐकत असतील. आमच्यावर त्यांचं चांगलं प्रेम राहिलं आहे. त्यांची स्पर्धा आपण गतवर्षी कव्हर केली होती गोठवलीच्या क्रीडांगणावर. तोच संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तो टीम जय हनुमान मित्रमंडळ मोरसड आणि 24 धावा मात्र रोखण्यासाठी पहिला गोलंदाज वापरला गेला आहे तो मयूर. पहिला बॉल अक्रॉस द लाईन. यावरला आपण पाहतोय हलक्या हातानं फक्त दिशा दर्शवली. बॉल गेला शॉर्ट फाईन क्षेत्रामध्ये जिथे धाव मिळते फक्त 1 आणि धावसंख्येला सुरुवात झाली आहे. डावखुऱ्या त्याचा फलंदाज म्हटलं की मग आक्रमण, डावखुऱ्या त्याचे फलंदाज म्हटलं की मग पहिल्या चेंडूपासून मात्र हाणामारी केली जाते. परंतु यावेळेला आपण पाहतोय की थोडासा संयम हा आपल्याला पाहायला मिळाला आहे. क्रिकेटचं हे गमक आहे. क्रिकेटमध्ये फक्त आक्रमण करून मात्र तुम्हाला मॅचेस जिंकता येत नसतात, तर क्रिकेटमध्ये संयमही तुम्हाला तितकाच पाळावा लागतो. संयमानं तुम्हाला फलंदाजी करायला पाहिजे. विराट कोहलीचं पहिलं स्वरूप आपण पाहिलं तर मात्र संयम आपल्याला पाहायला मिळाला. रोहित शर्मा आपण पाहतो की पहिले 10-12 चेंडू खेळून काढतो, त्यानंतर मात्र आक्रमण. हे वर्ल्ड कपचा खेळ वगळता मात्र त्याचा आत्तापर्यंत खेळाचा विचार केला तर मात्र तेच आपल्याला पाहायला मिळाला. हा व्हाईट बॉल +1 या धावा मिळणार 2 आणि फर्स्ट वॉन सुद्धा केलं गेलं ते गोलंदाजाला. धावसंख्या झाली ती 3. आमच्या समेत आहेत ते केतन घाडगे गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. स्पर्धा फार महत्त्वाची आहे. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या समाजामध्ये, आपल्या समाजातील प्रत्येक खेळाडूंमध्ये बांधिलकी साधण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे, यशस्वी प्रयत्न आयोजकांचा आपल्याला पाहायला मिळेल. एक उपक्रमच आपण म्हणूया. हा बॉल जागेवरूनच हुक केलाय मॅथ्यू हेडन अँड ॲडम गिलक्रिस्ट स्टाईलनं, ऑस्ट्रेलियन स्टाईलनं टो अँड अपिश ड्राईव्ह केला या बॉलला. फुलचा पॉवरफुल षटकार. डिसिप्लिन खेळाडू योगेश. एज लागलाय जरूर, परंतु कॅप शॉट सिलेक्शन प्रॉपर टायमिंग झालं नाहीये, तरी सुद्धा या धावा मिळतील. 1-2 मध्ये कन्वर्ट केले. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. दोन्ही फलंदाजांचं जर का आपण थोडंसं त्यांच्या फिटनेसवर जर का लक्ष दिलं तर आपल्याला ध्यानात येईल की क्रिकेटला साजेशी अशी त्यांची दोघांची पर्सनॅलिटी आहे आणि अगदीच फिटनेस तितकाच अव्वल दर्जाचा असताना मात्र रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा ती मेंटेन ठेवली आहे. 2 या धावसंख्येला मात्र आकार दिला गेला. हा येतो डॉट बॉल. एकूण धावसंख्या झाली ती 11. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. मयूर नामक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आपण चर्चा करतो DKM ट्रॉफी 2023 या स्पर्धेबद्दल. स्पर्धेचं टायटल DKM ट्रॉफी दत्तात्रय क्रीडा मंडळ आणि येतोय हा पुन्हा एकदा चांगला दर्जेदार फटका जिथे ऑन साईडला मी म्हणेन गणेशच्या बॅटमधनं योगेशच्या बॅटमधनं हा फटका ऑफ साईडला आपल्याला पाहायला मिळाला. परंतु ऑन साईडवरनं क्षेत्ररक्षक जोपर्यंत लॉंग ऑफमध्ये आले तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 एकूण धावसंख्येमध्ये मात्र भर होती. एकूण धावसंख्या झाली ती 13. एकूण काढायचे ते धावा
24 आणि 11 अजूनही काढाव्या लागतील. 13 चेंडू आणि 11 धावा. ओ इथे आक्रमण आणि आक्रमणच पाहायला मिळते. क्रिकेटचे हे गमक आहे, कधी फलंदाजांचं आक्रमण तर कधी गोलंदाजांचं पुनरागमन, कधी यष्टीरक्षकाचं चपल यष्टीरक्षण तर कधी फिटनेसचं ॲथलेटिसिझम. क्रिकेटचा हा एक चांगला रंगारंग सोहळा रंगत असताना आशिष दादा घाडगे आणि अमित दादा घाडगे त्यांच्या समेत त्यांच्या संपूर्ण टीमचं आपण कौतुक करू. दत्तात्रय क्रीडा मंडळ अर्थातच करंजे पायटेवाडी निको कमिटी मेंबर्स मनोज घाडगे, संदीप घाडगे, सागर घाडगे, धनंजय पवार, अजय पवार, अरुण घाडगे, रवींद्र घाडगे, गणेश घाडगे, त्याचबरोबर नयन घाडगे आणि केतन घाडगे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्वांचं मात्र सहकार्य आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली फलंदाजी होतीये. काय आहे क्रिकेट? फक्त फलंदाजी आणि गोलंदाजी म्हणजे नाहीये क्रिकेट. मैदानात उतरण्याआधी संघाची उत्तम बांधणी करणं, नाणेफेक जिंकल्यानंतर उचित निर्णय घेणं, जो निर्णय तुम्ही घेताय तो सिद्ध करून दाखवणं. खेळ करत असताना परिस्थिती अनुसरून तुम्हाला मात्र डावपेच रस्ता यायला पाहिजे. गेमची स्ट्रॅटेजीज, गेमच्या कंडिशन्स, सिच्युएशन्स नुसार मात्र तुम्हाला ते एक्झिक्यूट करणं फार महत्त्वाचं असतं आणि त्यानंतर मात्र आपलं 100% डेडिकेशन आणि डिटर्मिनेशननं तुम्हाला खेळ करावा लागतो आणि त्यासाठी मात्र सातत्यानं प्रयत्नशील राहणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि जर का यश मिळालं त्या यशाचं सातत्य तुम्हाला टिकवता आलं पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. ॲज अ स्पोर्ट्समन म्हणून या सर्व गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. दिस मॅच मस्ट बी एंटरटेनिंग, परंतु अजून काही डॉट बॉल जर का आले तर मॅचमध्ये कमबॅक करता येईल गोलंदाजी करणाऱ्या टीमला. वाकन या टीमला ऑफसाईडला ड्राईव्ह केला, बॉल गेला लॉंग ऑफ रिझनमध्ये. क्षेत्ररक्षक आहे तर लगेचच कॉल केला आहे. योगेशची ती खासियत आहे, योगेशला माहिती आहे, योगेशला ठाऊक आहे गेमनुसार सिच्युएशननुसार खेळ साकारणं. योगेशने गेले कित्येक वर्ष खेळ साकारत असताना मात्र सिंगल डबल्स सोबत मात्र चौकार षटकार तो नेहमी मात्र मेरिटनुसार खेळ करत असतो. आम्ही नेहमी हा उल्लेख करत असतो, मेरिटनुसार खेळ करणाऱ्या खेळाडूचा खेळ पाहण्यामध्ये थोडंसं आकर्षण असतं. इथे बॅटचा एज लागलाय, शॉट फाईन लेग क्षेत्राला चकवून क्षेत्ररक्षक चकवलाय, फसलाय आणि बॉल फरार झाला. येतोय हा अलॉंग द कार्पेट, चौकार.